मालाडच्या मालवणी या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते हे एकाच ठिकाणी जमलेले आहेत। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी होतीये। केईएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचा आज लोकार्पण सोहळा होता। या दरम्यान या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि पालकमंत्री आशिष शेलार देखील उपस्थित राहणार आहेत। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सचिन, आपण बघतोय रस्त्यावरती दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत। काय नेमकी मागणी आहे यांची? यामिनी, आज मालवणीतील आरोग्य प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण होणार आहे आणि त्याच दरम्यान आपण बघतोय की काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। सध्या इकडे आमदार असलम शेख देखील आलेले आहेत। जे काँग्रेसचे कार्यकर्ते इथे जमले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या कामाची जी सुरुवात आहे ती असलम शेख हे आमदार असताना झालेले, त्यांच्या प्रयत्नातून हे झालेलं आहे आणि अद्याप काम पूर्ण झालेलं नाही आहे। हॉस्पिटलमध्ये कोणत्याही सोयी सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत। असं असताना केवळ पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाचा हा घाट घातला जातोय आणि म्हणून आपण बघतोय की काँग्रेसच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सध्या तिथे त्यांच्याकडून सुरू आहे। पोलीस बंदोबस्त देखील इथे मोठ्या प्रमाणात आहे, कारण आज मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल सोबत आशिष शेलार हे देखील इकडे उपस्थित असणार आणि मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते देखील इथे जमलेले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत। कुठे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण बघतोय की मोठा पोलीस बंदोबस्त इथे सगळ्या लावण्यात आलेला आहे। यामिनी, अगदी सचिन, आपण असलम शेख यांना देखील इथे बघतो आहोत। असलम शेख यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती? असलम शेख हे सध्या इथे आलेले आहेत, ते स्थानिक आमदार आहेत म्हणून त्यांची उपस्थिती आहे। मात्र नेमके त्यांचे कार्यकर्ते का जमलेले आहेत आणि घोषणाबाजी ही का केली जाते याबद्दल असलम शेखांनी उत्तर देण्याचं मात्र टाळलेलं आहे। मात्र आपण बघतोय की कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि जे काही भाजपचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत त्यांच्या विरोधात सध्या काँग्रेसच्या कार्यकर्ते घोषणाबाजी सध्या सुरू आहे। काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत आणि श्रेयवादाची लढाई सध्या आपल्याला मालवणी परिसरात या आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान सचिन, आपण बघतोय असलम शेख या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत बोलतायत। आपण ऐकूयात ते काय म्हणतायत नेमकं। तर मालवणी मधली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते हे एकाच ठिकाणी जमले आहेत। याचं निमित्त आहे केईएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचं आज लोकार्पणाचा सोहळा आहे। मात्र महानगरपालिका निवडणुका तोंडासमोर ठेवून या लोकार्पणाचा घाट घातला जातोय असा आरोपही केला जातोय। जरी या केंद्राचं लोकार्पण होत असलं तरी देखील इथे सुविधा पूर्णपणे उपलब्ध झालेल्या नाहीयेत। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, पालकमंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। स्थानिक आमदार म्हणून असलम शेख यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र सध्याची ही दृश्य आपण बघतोय मालवणी या परिसरामधली। तयार झालेला नाही, फायर ब्रिगेडची आणि बाकी सगळ्यांची एनओसी यायचं बाकी आहे, आणखीन थोडे दिवस जाणार आहेत। तर मी त्यांना सांगितलं 10 वर्ष तर तुम्ही काढलीच, आणखीन 2-4 दिवस गेले तर हरकत नाही, पण पूर्ण तयारी करा, पूर्ण क्षमताने हॉस्पिटल चालू करा। आणि त्यांनी मला टाइम मागितला होता। आज 2 दिवसाच्या आतमध्ये असा समजला की बाबा आज पालकमंत्री साहेबांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय, तर मी आलो आता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।